एक मोठी बातमी येते दिल्लीमधून। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झालाय। स्फोटात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। कारमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। लाल किल्ला परिसरात हा स्फोट झाला। अत्यंत वर्दळीचा हा भाग आहे। पर्यटक सुद्धा या भागात असतात, कारण अनेक ऐतिहासिक ठिकाणं सुद्धा या परिसरात आहेत। एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे। अर्थात आता या स्फोटामध्ये कोणी जखमी झालं का या संदर्भातली माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। 6:45 हा स्फोट झाल्याची माहिती आहे। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झालेला आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झालाय, का झालाय, त्याची कारणं आता तपास यंत्रणांकडून शोधली जात आहेत। स्फोटात काही जण जखमी झाल्याची सुद्धा आता माहिती येते। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी शुभम मुमाळेकडून। शुभम, सौरभ, आपण बघू शकतो लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेला आहे। नेमका हा कोणत्या कारणास्तव झाला आहे याचं कारण अजून जरी समजलं नसलं तरी आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। खरं पाहायला गेलं तर एक मोठी दुर्घटना जी आहे ही आता घडलेली आहे। कारचा स्फोट झाला आहे की जवळपास असलेल्या कुठल्या दुकानाच्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। नेमकं याचं कारण काय आहे याचा शोध घेणं सध्या सुरू आहे। पण आत्ताच्या घडीतली देशातली सर्वात मोठी ही बातमी आपण बघतो। या ठिकाणी सर्व पोलीस फोर्सेस ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत। अलर्ट मोडवर सर्व सिक्युरिटी जी आहे ती गेलेली आहे। अनेक दिल्लीतले भाग जे आहेत ते देखील अलर्ट मोडवर गेले आहेत। जवळचे सगळे पोलीस स्टेशन जे आहेत ते देखील कंट्रोल मध्ये आता जे गेलेले आहेत। तर नेमकं हा प्रकार काय घडलेला आहे याचं शोधकार्य सुरू आहे। नेमकं हे कशामुळे झालेलं आहे याचा शोध घेणं सध्या सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर लाल किल्ला परिसर आहे, हा लाल किल्ल्याच्या समोरच ही दुर्घटना जी आहे ती झालेली आहे। स्फोट जो आहे तो झालेला दिसून येत आहे आणि लवकरच त्या ठिकाणी सर्व एजन्सीज ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। सध्या या ठिकाणी कोणाला इजा झालेली आहे का, या दुर्घटनेमध्ये कोणाला कोण गंभीररित्या जखमी आहे का, अशा पद्धतीने सर्व हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत। रुग्णवाहिका असतील किंवा मग अग्निशमन दल असेल हे घटनास्थळी आता पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्येच या ठिकाणी सर्व दल जे आहेत ते पोहोचतील या ठिकाणी आणि जी प्राथमिक मदत देण्यात येत असते ती आता देण्यात येणार आहे। एक मोठा स्फोट जो आहे तो सध्या दिल्लीमध्ये झालेला आहे आणि बघू शकतो त्या परिसरामध्ये आता कळबळ जी आहे ती देखील झालेली आहे। लोक जे आहेत ते तिकडे धावताना दिसत आहेत। काही दृश्य जी आहेत ती आता सध्या आपल्या समोर आलेली आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने हा मोठा स्फोट झालेला आहे आणि कशा पद्धतीने लोक घाबरलेले आहेत ते बघू शकतो। नुकतीच एक माहिती येत आहे आपल्याला की बरोबर 25 मिनिटं आधी कार एक आहे त्या कारचा स्फोट झाल्याचं समजून येत आहे। मेट्रो स्टेशन आहे लाल किल्ल्याच्या जवळ, त्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। सौरभ, शुभम, कारचा स्फोट झाला तेव्हा कारमध्ये कोणी होतं का, कारच्या आसपासच्या भागात कोणी होतं का, आणि दुसरी गोष्ट ही कार कोणाच्या मालकीची आहे हे कळू शकलंय का? अर्थातच त्याचा आता सर्व माहिती जी आहे ती समोर येईलच। याच्याबद्दल तपासणी जी आहे ती करण्यात येईल। पण साधारणतः 6:50 सुमारास हा स्फोट झालेला आहे। मेट्रो स्टेशन आहे जवळ, तिकडे कदाचित पार्किंग मध्ये ही गाडी आहे आणि पार्किंग मध्ये हे सर्व स्फोट जे आहेत ते झालेले आहेत। अवघ्या लाल किल्ल्यापासून काही हाकेच्या अंतरावरच ही सर्व पार्किंग व्यवस्था होती आणि त्या ठिकाणी ही कार लावण्यात आली होती। नेमकी ही कार स्फोट कशामुळे झालेला आहे याचा देखील शोध घेणं एक महत्त्वाचा बाब असणार आहे। याच्यामध्ये काही तसे स्फोटक वस्तू ठेवण्यात आलेले होते का, याच्या मागे कोणाचा हात आहे का, येणाऱ्या काळात किंवा मग अवघ्या पुढच्या 24 ते 48 तासात याच्याबद्दलची काही जबाबदारी आहे ती कोण स्वीकारतं का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे सौरभ, आणि आत्ताच्या घडीची ही आपल्या देशातली सर्वात मोठी बातमी मानली जात आहे। सर्व सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत ते अलर्ट मोडवर गेलेले आहेत आणि नेमकं यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री असतील किंवा मग केंद्रातनं काही मंत्री असतील याच्याबद्दल काय स्पष्टीकरण येतं। मेट्रो स्थानकाजवळ झालेलं आहे त्यामुळे मेट्रोकडून काय स्पष्टीकरण सांगण्यात येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, शुभम, आज आणि काल असं गेल्या 2 दिवसातली तपास यंत्रणांची कारवाई आपण बघितली तर एक मोठा दहशतवादी कट तपास यंत्रणांनी उधळून लावलेला आहे। गुजरातमधून 3 अटक झाली आहे, त्यानंतर हरियाणातून सुद्धा एका डॉक्टरला अटक झालेली आहे। तर अशाच पद्धतीच्या घातपाताची ही घटना असू शकते का लाल किल्ला परिसरातली? अर्थातच बघू शकतो की 12ही महिने जे आपल्या भारतातील हे काही महत्त्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी सिक्युरिटी जी आहे ती अलर्ट मोडवर असते। नेमकं आता ही जी दुर्घटना घडलेली आहे याचं कारण काय आहे हे प्राथमिकतेने शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणतेही निकष आता सध्या लावणं हे योग्य नाही, त्यांची हा तो वेळ देखील नाहीये। जसं आपण म्हणाला की आताच कारवाया झालेल्या आहेत, 3 अटक देखील करण्यात आली आहे। याबद्दल देखील समजा कोणाचा आपल्या देशाविरुद्ध किंवा मग दहशत माजवण्याचा समजा कोणाचा कट असेल तर याबद्दल देखील स्पष्टीकरण हे लवकरच येईल आणि नेमकं हे कारण काय आहे, नेमकं कोणत्या कारणास्तव हा स्फोट झालेला आहे
याची देखील माहिती लवकरच पोलीस असतील किंवा दिल्ली पोलीस असेल प्रशासनाकडनं जे आहे ते समोर देण्यात येईल. सौरभ, ठीक आहे. शुभम, या स्फोट प्रकरणात अगदी सुरुवातीपासून काय काय घडलं त्याची जरा सविस्तर माहिती देशील क्रोनॉलॉजिकली? अर्थातच एक अशी माहिती मिळत आहे सौरभ आपल्याला की 6:50 दरम्यान अचानक जोरजोरात स्फोटचा आवाज आला त्या ठिकाणी, की नेमकं बॉम्ब ब्लास्ट सारखा आवाज आला होता त्या ठिकाणी आणि त्यामुळे लोक जी आहेत ती घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसून आली होती. आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही लोकांनी जे आहे व्हिडिओ त्या ठिकाणी केलेले आहेत. काही तिकडचे जे सीसीटीव्ही असतील लगतचे मेट्रो स्टेशनच्या तिकडच्या देखील सीसीटीव्ही मध्ये सर्व चित्र जे आहे ते नेमकं आता टिपण्यात गेलेलं असेल आणि लोक तिकडे पळायला लागली आणि त्या ठिकाणी काही जे स्थानिक तिकडचे जे सिक्युरिटी होते किंवा मग मेट्रो स्टेशन मध्ये काम करणारे जे सिक्युरिटी होते ते देखील त्या ठिकाणी पळाले. तर नेमकं पाहण्यासाठी की काय आहेत, काही सतर्क आणि जागरूक नागरिक ही देखील त्या ठिकाणी पळालीत की नेमकं काय झालेलं आहे याचं बघण्यासाठी. जवळ गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कारमध्ये स्फोट झालेला आहे, कारच्या आतमधनं हा स्फोट झालेला आहे. नेमकं याचं कारण काय आहे हे जरी समजलं नसलं तरी स्फोट झालेला आहे. त्या ठिकाणी गाडीच्या आतमध्ये कोणी आहे का याचं देखील शोध घेण्याचं काम जे आहे ते तिकडचे लोक करत होते. त्या ठिकाणी आता घटनास्थळी जे आहे अग्निशमन दल हे पोहोचलेलं आहे. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत. अलर्टवर गेलेली आहे पूर्ण सिस्टीम. सौरभ, ठीक आहे. शुभम, ज्या परिसरात हा स्फोट झालेला आहे कारचा, तो परिसर कसा आहे नेमका? वर्दळीचा आहे की ती मोठी बाजारपेठ आहे किंवा गर्दीचं ठिकाण आहे, कसं आहे? अर्थातच सौरभ, लाल किल्ल्याचा हा परिसर आहे. एक ऐतिहासिक असं हे आपल्या देशातील एक मानला जातो लाल किल्ला. त्या ठिकाणी आपण बघू शकतो की ध्वजारोहण हे देखील होत असतं आणि त्यामुळे कुठेतरी एक ऐतिहासिक जागा असल्यामुळे परदेशी नागरिक असतील किंवा मग भारतातनं दिल्लीकडे जाणाऱ्या दिल्लीमध्ये जाणारे जे आपले सर्व पर्यटक असतील हे त्या ठिकाणी पाहण्यासाठी जात असतात. त्यामुळे हे एक गर्दीचं ठिकाण आहे. मोठी लगबग जी आहे ती नागरिकांची या ठिकाणी दिसून येत असते. मग ते आपल्या देशातले सर्व नागरिक असो की परदेशातनं आपला भारत देश बघायला आलेले असो. आणि अशामध्येच ऐन संध्याकाळच्या वेळेमध्येच असा स्फोट होणं हे एक खूप मोठी बाब आहे आणि त्यामुळेच कुठेतरी भीतीचं वातावरण हे देखील आता जवळपास जे आहे ते दिसून येत आहे. सौरभ, शुभम, जिथे हा स्फोट झालाय ते अंतर लाल किल्ल्यापासून किती आहे? म्हणजे लाल किल्ल्यापासून किती अंतरावर हा स्फोट झाला? साधारणतः सौरभ काही मीटरवरच आहे, हाकेच्या अंतरावर आहे हा जो स्फोट झाला. आणि जो लाल किल्ला आहे याच्यामध्ये फार कमी असा एक डिस्टन्स आहे. मेट्रो स्टेशन देखील आहे जवळच. लाल किल्ल्याचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्या जवळ आणि लाल किल्ल्याच्या जवळ या कारमध्ये जे आहे स्फोट झालेला आहे. 2 गाड्या याच्यामध्ये स्फोट झालेल्या आहेत असं देखील एक समजून येत आहे. सौरभ, ठीक आहे. शुभम, म्हणजे स्फोटाची तीव्रता जर आणखी असती तर ऐतिहासिक लाल किल्ल्याचं देखील नुकसान होऊ शकलं असतं का? इतकी स्फोटाची तीव्रता आणि इतकं कमी अंतर या स्फोटाचं ठिकाण आणि लाल किल्ल्यामध्ये होतं का? अर्थातच समजा बघू शकतो की सीएनजी गाडी असतील किंवा मग अशाच पद्धतीने कुठलं ज्वलन पदार्थ स्फोटक वस्तू समजा त्या ठिकाणी असेल तर मग त्यामुळे वाहनांना हे नुकसान होत असतं आणि वाहनांमध्ये स्फोट होत असतो. पण समजा लाल किल्ल्याच्या अगदी लगत किंवा लाल किल्ल्याच्या एखाद्या भिंतीच्या खालीच समजा या गाड्या उभ्या असत्या तर मग किल्ल्याला देखील तडा गेला असता याबद्दल काही दुमत नाही. कारण की अर्थातच कितीही जुनं बांधकाम असलं, मोठं बांधकाम असलं तरी एखाद्या स्फोट सारखी स्थिती निर्माण झाली किंवा स्फोट त्या ठिकाणी झाला तर मग त्याला तडा जाऊ शकतात आणि नुकसान जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतं असा एक अंदाज आहे. खरं बघायला गेलं तर ही एक गाडी जी आहे ती पार्किंगमध्ये उभी होती. साधारणतः ही दुपारपासून पार्किंगमध्ये उभी होती आणि या ठिकाणी आता दिल्ली पोलीस ही देखील पोहोचलेली आहे. मोठ्या ज्या एजन्सीज आहेत त्या देखील पोहोचलेल्या आहेत. तपास जो आहे तो करण्यात येत आहे आणि आजूबाजूला लोक जी होती ती देखील पळत होती. काही लोक पळताना त्या ठिकाणी पडलेली देखील आहेत. त्यांना देखील आता प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे. सौरभ, ठीक आहे. शुभम, साधारण हा स्फोट किती वाजता झाला आणि त्यानंतर नेमकं काय काय घडलं जरा सविस्तर सांगशील? अर्थातच माझ्यापर्यंत जी माहिती येत आहे संध्याकाळी 6:50 दरम्यान हा स्फोट झालेला आहे. म्हणजे अवघे काही वेळ 20-25 मिनिटं झालेले आहेत या स्फोटासाठी आणि अजून देखील त्या ठिकाणी पुलिंगचं जे काम आहे ते अग्निशमन दलाकडनं सुरू आहे. अर्थातच आग विझवण्याचं काम ज्याला आपण बोलत असतो ते त्या ठिकाणी सुरू आहे. अग्निशमन दलाचे सर्व जवान जे आहेत दिल्ली अग्निशमन दलाचे ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कुलिंग प्रोसेस सुरू आहे. नेमकं त्या ठिकाणी काही वेगळं स्फोटक पदार्थ सापडतं का याचा देखील शोध घेणं जे आहे ते करण्यासाठी आता कुठेतरी मोठ्या ज्या एजन्सीज आहेत आपल्या त्यांना कामी येईल, दिल्ली पोलिसांना देखील कामी येईल आणि याच्यानंतर याचा पुढील तपास जो आहे नेमकं हे कोणत्या कारणास्तव झालं हे सांगण्यात आपल्याला प्रशासनाकडनं आपल्याला सांगण्यात येईल. सौरभ,
सध्या या ठिकाणी मोठी गर्दी देखील झालेली दिसून येत आहे. नेमकं कोणत्या कारणास्तव हे झालेलं आहे याचा देखील शोध घेणं सुरू आहे. ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल. आपले प्रतिनिधी अमेय चुंबळे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्याच्याकडनं आपण याबद्दलचे आणखी काही अपडेट्स जाणून घेऊयात. अमेय. हो सौरभ, आता जसा शिवम म्हणाला तसं संध्याकाळी 6:45च्या सुमाराला हा स्फोट झालेला आहे. एकाच गाडीमध्ये स्फोट झालाय आणि इकडे आपल्या प्रेक्षकांना महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे काही अफवा वगैरे सुरू झालेल्या आहेत. अनेक गाड्यांना आग लागली वगैरे, अनेक गाड्यांना म्हणजे स्फोट एका गाडीत झाला, त्याच्यामुळे आजूबाजूच्या ज्या पार्किंगमध्ये गाड्या होत्या त्यांनी पेट घेतला. मात्र सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पोलिसांनी किंवा अग्निशमन दलांनी हा स्फोट कशामुळे झाला हे अजून स्पष्ट केलेलं नाहीये. त्याच्यामुळे हा बॉम्बस्फोट होता वगैरे असं अजून काहीही नाहीये. त्याच्यामुळे सोशल मीडिया किंवा अन्य कुठल्या वाहिन्यांवर जरी अशी बातमी आली तरी सध्याच्या घडीला तरी तसं काही नाहीये. हा स्फोट का झाला म्हणजे सीएनजीच्या टाकीचा स्फोट झाला का, त्या कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला किंवा अन्य काही स्फोटकं त्या कारमध्ये चुकून किंवा जाणून बुजून आपल्याला माहित नाही ठेवल्यामुळे तो स्फोट झाला ह्याच्याबद्दल अजून स्पष्टता नाहीये. आणि ह्याचे जर का आपण भूगोल बघितला या भागाचा तर दिल्लीमध्ये जो लाल किल्ला आहे त्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन च्या इथे गेट क्रमांक 1च्या इथे हा स्फोट झालेला आहे. आणि महत्वाचा म्हणजे शेजारीच चांदनी चौक म्हणून जो दिल्लीतला अतिशय जुना भाग आहे, अतिशय गजबजलेला भाग आहे, ते दिल्लीचं मोठं शॉपिंग सेंटर आहे. अनेक रेस्टॉरंट्स आणि छोटे छोटे ठेले किंवा स्टॉल पण तिकडे आहेत. त्याच्यामुळे इकडे दिवसभर प्रचंड गर्दी असते स्थानिकांची आणि बाहेरून आलेल्यांची, पर्यटकांची सुद्धा. या स्फोटामध्ये काही जण किरकोळ जखमी झाल्याचं आतापर्यंत वृत्त येत आहे. मात्र सुदैवाने अजून कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस, अग्निशमन दल आणि विशेष सुरक्षा दलाचे जवान सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी संपूर्ण भाग कॉर्डन ऑफ केलेला आहे. कोणालाही सामान्यांना जवळ जाऊ दिलं जात नाहीये. आता एकदा ही आग पूर्णपणे विझल्यावर आणि त्या कारचं इन्स्पेक्शन केल्यावर, कारचा तपास केल्यावर ती आग का लागली हे कळू शकणार आहे. ठीक आहे अमेय, जिथे स्फोट झाला त्या भागात काही दुकानं सुद्धा आहेत आणि ही आग काही दुकानांमध्ये सुद्धा गेलेली आहे, दुकानंही पेटलेली आहे अशी एक माहिती सध्या बघायला मिळते आहे. यात कितपत तथ्य आहे? अजून तशी कुठली स्पष्टता नाहीये सौरभ, कारण आपण जर का दृश्यांमध्ये पाहिलं तर हा एक पार्किंग लॉट दिसतोय. त्याच्याबद्दल अजून फारशी क्लॅरिटी नाहीये. पार्किंग लॉटमध्ये या गाड्या उभ्या होत्या, एका गाडीमध्ये स्फोट झाला आणि आजूबाजूच्या काही गाड्यांना आग लागली आणि स्फोटामुळे काही गाड्या म्हणजे काही गाड्यांमध्ये आग जरी लागली नसली तरी त्या डॅमेज झालेल्या आहेत. मात्र दुकानांना आग लागल्याचं कुठेही वृत्त नाहीये. मात्र तिकडून आसपासून जे चालत होते लोक, जे तिकडून जात होते त्यातले काही लोक किरकोळ जखमी झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. मात्र अजून तरी कोणीही गंभीर जखमी झाल्याचं सुदैवानं वृत्त नाहीये. याच्यामध्ये दिल्ली फायर ब्रिगेड आणि दिल्ली पोलीस तिथे मोठ्या संख्येनं आहेत, तैनात करण्यात आलेले आहेत. तपास करण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. मात्र अजून या आगीचं कारण काय हे म्हणजे हा स्फोट का झाला हे अजून मात्र कळू शकलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे हा मुद्दामून घडवलेला स्फोट आहे वगैरे असा कुठलाही निष्कर्ष आता काढण्यात काही अर्थ नाही. कारण दिल्ली पोलीस असो किंवा दिल्ली अग्निशमन दल असो यांनी अजूनपर्यंत कुठलंही अधिकृत पत्रक किंवा स्टेटमेंट हे जारी केलेलं नाही. ठीक आहे आम्ही आता स्क्रीनवर आपण जी दृश्य बघतोय ती स्फोटानंतरची आहेत, काही वेळापूर्वीची आहेत ती. त्यानंतर बराच वेळ गेलेला आहे. तर आता स्फोटामुळे ज्या आसपासच्या वाहनांना आग लागली होती ही आग आता आटोक्यात आलेली आहे का? हो, ती आग आता आटोक्यात आलेली आहे. म्हणजे पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे ती आग आणि सध्या फायर ब्रिगेडचं कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांच्यासमोर आग विझवण्यासोबत अजून एक मोठं आव्हान हे आहे की गर्दीचं नियंत्रण. कारण मी आताच सांगितल्यामुळे आपण जर का दिल्लीचा म्हणजे एकंदर विचार केला तर दिल्लीमध्ये सर्वाधिक गजबजलेल्या भागांपैकी हा एक भाग आहे चांदनी चौक. कारण इथे लाल किल्ला सुद्धा आहे, जवळ जामा मस्जिद सुद्धा आहे. चांदनी चौक मध्ये रहिवाशांची सुद्धा संख्या मोठी आहे. तसंच दुकानं, शॉपिंग स्टॉल्स म्हणा किंवा फूड स्टॉल्स म्हणा, हॉटेल्स म्हणा आणि अगदी जुनी जुनी दुकानं इथे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अतिशय अरुंद रस्ते. एकदा आपण चांदनी चौक मध्ये शिरल्यावर जसं आपल्या पुण्याचा लक्ष्मी रोड किंवा मुंबईचा रानडे रोड इकडे जेवढा दिवसभर गजबजाट असतो तसा हा भाग आहे. आम्ही तुला थोडंसं थांबवतो. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आता आपल्या सोबत आहेत. सतीश सर, एकीकडे बघतोय आपण देशभरात तपास यंत्रणा दहशतवाद विरोधी कारवाया करतायत मोठ्या प्रमाणात, त्यात काही दहशतवाद्यांना सुद्धा पकडलंय आणि दिल्लीत आता लाल किल्ला परिसरातला स्फोट, दोन्हींमध्ये काही लिंक तुम्हाला दिसते का? मला वरकरणी तरी त्या ठिकाणी लिंक त्या ठिकाणी दिसते आणि आपण हे डॉट्स जोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. पहिली गोष्ट
7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान 8 अतिरेकी पकडण्यात आले, ज्यामध्ये 4 अतिरेकी जे आहेत डॉक्टर होते आणि त्यातला एक अतिरेकी जो आहे याच एनसीआर रिजन मध्ये म्हणजे फरीदाबादच्या स्थानावरून त्या ठिकाणी पकडण्यात आला. या दहशतवाद्यांकडे तब्बल 3000 किलो एवढं स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी मिळालं. 20 वेगवेगळ्या प्रकारचे टायमर, त्याचबरोबर बॅटरी मिळाल्या. म्हणजे एकाच वेळेस देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे दहशतवादी स्फोट करण्याचा त्यांचा प्लॅन त्या ठिकाणी त्याच्यात असावा, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या फरीदाबाद पासून काही किलोमीटरवरच असा प्रकारचा स्फोट त्या ठिकाणी होतो. मग तसं काही नेटवर्क कनेक्शन आहे का हे पाहणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, जे वर्दळीचे स्थान आहे म्हणजे मुळात लाल किल्ल्यासारखं ठिकाण ज्या ठिकाणी एक प्रकारे ते हेरिटेज साईट त्या ठिकाणी पुरातन वास्तू आहे, त्या ठिकाणी लोकांची संख्या एक प्रकारे जमाव हा नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि सर्वात महत्वाचं, हे राजधानीच्या ठिकाणी असल्यामुळे अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला किंवा अशा प्रकारचा स्फोट त्या ठिकाणी झाला तर नक्कीच जे आहे मीडियामध्ये तेव्हा त्यांना कव्हरेज मिळतं. या सगळ्या डॉटला जर आपण एकत्रित जोडलं तर मला स्ट्रॉंगली वाटतं की हा जो आहे दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी असू शकतो. पण नक्कीच इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच बाकी डिटेल्स येतील. पण ज्या प्रकारची भयावह परिस्थिती आपल्याला दिसते आणि जी चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतंय त्यावरून हा एखाद्या कारमधल्या सीएनजी किंवा सिलेंडरचा ब्लास्ट न असता एक प्रकारे जे आहे दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट आपल्याला वाटते. सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. खूप तुम्ही लष्करामध्ये काम केलंय. स्फोटाची तीव्रता आणि तो स्फोट नेमका कशामुळे झाला या गोष्टींचा तुमचा विशेष अभ्यास आहे. आता सध्या आपल्याकडे फार माहिती किंवा फार दृश्य नाही आहेत, पण आता जी उपलब्ध दृश्य आहेत त्यानुसार या स्फोटाची तीव्रता बरीच जास्त असल्याचं दिसतंय. तर हा सीएनजी मुळे असावा की अशा पद्धतीच्या कुठल्या स्फोटकांमुळे? फॉरेन्सिक अनालिसिस झाल्यानंतरच आपल्या समोर त्या ठिकाणी डिटेल्स येतील. पण जसं मी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं की ओव्हरऑल जे पिक्चर्स आपल्या समोर आले आहेत, जर एखाद्या सिलेंडरचा किंवा सीएनजीचा ब्लास्ट असला असता तर मॅक्सिमम जे आहे एखाद्या वाहनापुरतं आणि कंपॅरेटिव्हली जो आहे तो माइल्ड ब्लास्ट त्या ठिकाणी असला असता. एवढ्या मोठ्या प्रमाणात विध्वंस आणि 3-4 मोठे व्हेकल्स जे आहेत त्या ठिकाणी ब्लास्ट होणं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आसपासच्या एरियाचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होणं, हे साधारणतः जे आहे एखाद्या कारमधल्या सीएनजी किंवा सिलेंडरच्या ब्लास्टमुळे त्या ठिकाणी होण्याची शक्यता फार कमी वाटते. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, बाकी डॉट्स जर आपण त्या ठिकाणी जोडले की मागच्या 3 दिवसांपासून होणाऱ्या त्या ठिकाणी घटना, दुसरी महत्वाची गोष्ट की नेमकं त्या लाल किल्ल्याच्या आसपासच अशा प्रकारचा स्फोट त्या ठिकाणी होणं, संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस गर्दी आहे त्याच वेळेस अशा प्रकारची घटना घडणं आणि धुराचे लोट आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग त्या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसणं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी इंडिकेट त्या ठिकाणी करतायत की हा जो आहे स्फोट असण्याची शक्यता आहे. हे काही ऍक्सिडेंटली झालेलं नाही, तर हे पर्पजफुली एक प्रकारे दहशतवादी हल्ला करण्याचा हा त्या ठिकाणी प्रकार असावा. सर, तुम्ही या भागात कधी काम केलंय लाल किल्ला परिसरात? नाही, लाल किल्ला परिसरामध्ये दिल्लीमध्ये मी त्या ठिकाणी काम केलं नाही, पण जम्मू काश्मीर असो, अरुणाचल प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, या वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे मेट्रो सिटीज मध्ये सुद्धा आणि राजधानीच्या शहरांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात काम केलं. पण परसे राजधानीमध्ये दिल्लीमध्ये मला काम करण्याचा म्हणजे तसा माझ्या सर्व्हिस टेन्युअरमध्ये ती माझी पोस्टिंग कधी नव्हती. ओके सर, अजून काही क्लॅरिटी नाही आहे या स्फोटासंदर्भात. आपण वेगवेगळ्या कंगोऱ्यांबद्दल बोलतोय, जर तर बद्दल आपण बोलतोय. समजा हा स्फोट जर घडवला गेलेला असेल तर यामागे दहशतवाद्यांचा नेमका काय हेतू असू शकतो? अर्थात हे आपण फक्त ॲझम्पशन्सवर बोलतोय आता. ऑपरेशन सिंदूर हा टर्निंग पॉइंट होता. ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकारे आपण पाकिस्तानमध्ये घुसून जे आहे 140 टेररिस्टचा खात्मा त्या ठिकाणी केला, त्याच्यानंतर या इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे आहेत ते आणखी ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी आपली मोडस ऑपरेंडी सुद्धा बदलली. आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल की मागच्या 3 दिवसांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवाद्यांना पकडलं आणि त्यांच्याकडून जे इनपुट्स आपल्याला मिळाले, ट्रेडिशनल ॲज वेल ॲज नॉन ट्रेडिशनल म्हणजेच आयईडीचा वापर त्या ठिकाणी करून, वेगवेगळ्या प्रकारच्या बॉम्ब ब्लास्टचा वापर करून त्यांना जे आहे नुकसान तर ते त्या ठिकाणी करायचंच आहे. पण फक्त जम्मू काश्मीर पुरत्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मर्यादित न ठेवता पॅन इंडिया संपूर्ण भारतामध्येच, आणि म्हणूनच आपल्याला गुजरातचा अँगल त्या ठिकाणी दिसला, हरियाणाचा दिसला, उत्तर प्रदेशचा अँगल बाहेर येताना त्या ठिकाणी दिसला. 20 टायमर, 4 बॅटरीज जर या दहशतवाद्यांकडे सापडत असतील तर त्या कशासाठी आहेत? त्या यासाठीच आहेत की एकाच वेळेस त्यांना वेगवेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी हल्ले करायचे. दुसरी गोष्ट, हा सगळा जो एक प्रकारे जो म्हणजे एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे, त्या एक्सप्लोजिव्ह मटेरियल पासून अर्बन टार्गेट्स म्हणजे शहरामधले जे आहेत महत्वाचे असे टार्गेट त्यांना त्या ठिकाणी हिट करायचे आणि त्यासाठी व्हेकल ब्लास्ट त्यांना करायचे. जसा 2019ला पुलवामा हल्ला केला तशीच काहीशी मोडस ऑपरेंडी त्यांची त्या ठिकाणी होते. म्हणजे एक ठिकाणी जे आहे ट्रेडिशनल माध्यमातून आयईडी ब्लास्टच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करायच्या, हे एका बाजूला त्या ठिकाणी होतं आणि तशी त्यांची तयारी सुरू होती. तर दुसऱ्या बाजूला गुजरात मॉड्यूल आपल्याला जे सापडलं ते अत्यंत भयानक आहे.
बायोकेमिकल वेपन्स आपल्याला त्यांच्याकडे त्या ठिकाणी सापडता येतं. रिसिन सारखा पदार्थ जो अत्यंत घातक मानला जातो, काही मायक्रोग्रॅमची क्वांटिटी जर श्वसनाच्या माध्यमातून किंवा खाण्याच्या माध्यमातून किंवा IV माध्यमातून जर शरीरामध्ये त्या ठिकाणी गेली तर काही मिनिटांमध्ये जे आहे त्याचा त्या व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी होऊ शकतो, ज्याच्या विरुद्ध काही अँटीडोट सुद्धा नाही. म्हणजे जो मुख्य मुद्दा मला या ठिकाणी हायलाईट करायचा आहे की हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन ट्रेडिशनल ॲज वेल ॲज नॉन ट्रेडिशनल मॉडर्न वॉरफेअरचा त्याचबरोबर पारंपरिक पद्धतींचा वापर त्या ठिकाणी करतायत आणि ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स ही त्यांची जी मोडॅलिटी मागच्या काही दशकांपासून होते, तीच मोडॅलिटी आपल्या भारतातलेच काही नतदृष्ट किंवा एक प्रकारे जे आहेत जे देशद्रोही आहेत त्यांचा वापर करून भारतामध्ये तो एजेंडा ते वापरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. ठीक आहे सतीश सर, धन्यवाद आपल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. तर दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात एक मोठा स्फोट झालाय कारमध्ये. अर्थात CNG मुळे हा स्फोट झालाय, सिलेंडरचा हा स्फोट आहे, हा केवळ अपघात आहे की घातपात आहे याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीये. पण स्फोटाची दृश्य आहे, स्फोटाची तीव्रता सांगणारी ही दृश्य आहेत. दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झालाय. स्फोटात काही जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे आणि स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपासच्या भागात जी वाहनं होती गाडीला लागून त्या वाहनांनी देखील पेट घेतल्याची माहिती आहे. अर्थात 2 किंवा 3च्या वर या वाहनांची संख्या नव्हती अशीही माहिती आहे. एका कारमध्ये एक मोठा स्फोट झालाय. त्यानंतर अग्निशमन दलाचं पथक तिथे पोहोचलंय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात येताना आता दिसतंय. स्फोटानंतर परिसरातल्या 3 गाड्यांना आग लागली होती. स्फोटात जवळपासच्या दुकानांचं देखील नुकसान झालंय. लाल किल्ल्याजवळ हा मोठा स्फोट झालाय. बॉम्ब निकामी करणारं पथक देखील आता घटनास्थळी पोहोचलेलं आहे. दहशतवाद्यांनी कुठला बॉम्ब लोकेट केलेला आहे का या अनुषंगाने देखील तपास केला जातोय. कोणालाही दुखापत अजून तरी झालेली नाहीये अशी माहिती आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था देखील आता वाढवण्यात आलेली आहे. आसपासचा भाग सील करण्यात आलाय. एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. लाल किल्ला परिसर हा मोठ्या स्फोटाने हादरलाय. मेट्रो स्टेशन परिसरात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात हा स्फोट झालाय. एका कारमध्ये हा स्फोट झाला. अर्थात कोणी स्फोटकं पेरली होती की हा केवळ एक अपघात होता या सगळ्या बाबी आता फॉरेन्सिक तपासानंतर किंवा प्राथमिक तपासानंतरच पुढे येतील. पण सध्या तरी लाल किल्ला परिसर हा मोठ्या स्फोटाने हादरलाय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. सायंकाळी 6:45 हा स्फोट झाल्याचं कळतंय. त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कारण या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपासच्या 3 ते 4 गाड्यांना देखील आग लागल्याची माहिती आहे आणि आसपासच्या भागातल्या काही दुकानांचं देखील नुकसान झालंय. पण प्रचंड मोठा आवाज या स्फोटामुळे या भागात झाला. दिल्लीतील लाल किल्ला परिसर या स्फोटामुळे हादरलाय. तरी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय जय महाराष्ट्रावर या स्फोटाची. मेट्रो स्टेशन परिसरात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. लाल किल्ला परिसर हा प्रचंड वर्दळीचा असतो कारण अनेक ऐतिहासिक ठिकाणं इथे आहेत. त्याचबरोबर तिथून जवळच चांदणी चौक सुद्धा आहे प्रसिद्ध. त्यामुळे पर्यटकांची खवय्यांची वर्दळ या सगळ्या भागात असते. जगभरातून पर्यटक लाल किल्ला बघायला येत असतात आणि नेमका तिथेच हा स्फोट झालाय. लाल किल्ल्यापासून अगदी काही अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती आहे. एक कार पार्क केलेली होती आणि या कारमध्येच हा स्फोट झालाय. अर्थात ही कार CNG होती का, या कारमधल्या CNGचा स्फोट झाला का किंवा कारमध्ये कोणी स्फोटकं ठेवली होती का याबद्दल अजून कुठलीही स्पष्टता नाहीये. पण मोठा स्फोट झालाय कारचा, ज्यामध्ये कारच्या आसपास असलेल्या 3 गाड्यांचंही नुकसान झालंय. त्या गाड्या सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यात. आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमेय चुंबळेकडून. अमेय. हो सौरभ, आता काही वेळापूर्वी जसं आपलं बोलणं झालं, मात्र आता जी दृश्य समोर येत आहेत त्याच्यामध्ये हा काही सामान्य गाडीचा स्फोट वाटत नाहीये. म्हणजे आपण आता कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीये, एक स्पष्ट केलं पाहिजे. मात्र CNG टाकी फुटल्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे साधारणपणे गाड्यांना जी आग लागते किंवा स्फोट होतो तशी ही आग वाटत नाहीये. अनेक जे प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा जे पत्रकार जिथे आता पोहोचले आहेत ते सोशल मीडियावर आणि त्यांच्या ह्याच्यावर पोस्ट करत आहेत की ह्याची जी इंटेन्सिटी आहे, या स्फोटाची जी तीव्रता आहे ती खूप जास्त वाटते. जे आपण तुलना करता एका CNG ब्लास्टची केली आणि दुर्दैवाने एकाचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सौरभ. कारण आपण जर का दृश्य पाहिली तर त्या पार्किंग लॉट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ज्या गाड्या
ज्यांना आग लागली त्यांचे स्फोट झाले त्या ओळखू सुद्धा येत नाहीत की त्या कुठल्या गाड्या होत्या. काही 2 व्हीलर आहेत, बऱ्याचशा 4 व्हीलर आहेत. त्याच्यामुळे आसपासच्या ह्याच्या भागात जे नुकसान झालंय ते मोठं आहे. फक्त ह्याच्यामध्ये वाईटात चांगली गोष्ट एकच म्हणायची की हा पार्किंग लॉट होता. ही गाडी म्हणजे कुठे जात नव्हती किंवा ती गाडी एका ठिकाणाहून ह्याच्यात रोडवर नव्हती, एका ठिकाणी उभी होती. त्याच्यामुळे कुठल्या तरी मार्केटमध्ये किंवा अशा ठिकाणी ब्लास्ट होण्यापेक्षा हा एका पार्किंग लॉटमध्ये झालेला ब्लास्ट आहे. आणि जसं आता सतीश ढगे सर आपल्याला सांगत होते की फरीदाबादमध्ये ज्या प्रकारे 3 आतंकवाद्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून जवळपास 3 टन स्फोटकं ही त्यांच्याकडनं जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे या सगळ्या कारवाईमुळे जे बाकीचे स्लीपर सेल किंवा हे जे असण्याची शक्यता आहे ते पॅनिक झाले का, त्यांच्यामध्ये घबराट पसरली का आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे जे काही होतं साधन सामुग्री स्फोट घडवण्याची त्याच्यामुळे हे झालेलं आहे का, असे अनेक सवाल इथे उपस्थित होत आहेत. दिल्ली पोलिसांची जी स्पेशल सेल आहे जो संपूर्ण देशामध्ये नंबर 1 मानला जातो तपासामध्ये, तो स्पेशल सेल घटनास्थळी पोहोचलेला आहे. दिल्ली पोलिसांचे अतिशय वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी तिकडे गेलेले आहेत. फायर ब्रिगेड आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही तासात किंवा पुढच्या काही मिनिटातच आपल्याला प्राथमिक माहिती तरी कळेल की हा सामान्य स्फोट आहे की बॉम्बस्फोट आहे. ठीक आहे अमेय, अगदी सुरुवातीपासून स्फोट झाल्यानंतर या सगळ्या भागात काय काय घडलंय ते सविस्तरपणे हा घटनाक्रम सांगू शकशील? हो सौरभ, आज संध्याकाळी 5:45च्या सुमाराला दिल्लीचा जो चांदनी चौक भाग आहे, जिकडे लाल किल्ला आहे, जामा मस्जिद आहे, चांदनी चौकचं मोठं मार्केट आहे, रहिवासी भाग पण खूप मोठा आहे, तिथे संध्याकाळी 5:45च्या सुमाराला एका पार्किंग लॉटमध्ये एका कारमध्ये अतिशय भीषण स्फोट झाला. त्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 गाड्यांना आग लागली, काही मोटरसायकल्सना सुद्धा आग लागली आणि तिथून जे लोक जात होते, जे चालत होते, त्यांच्यापैकी 6 ते 7 लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे आणि किमान 1 जण तरी त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याची काही दृश्य समोर आलेली आहेत. अर्थातच आपण ती दृश्य पूर्णपणे प्रेक्षकांना दाखवू शकत नाही कारण ते अतिशय भीषण दृश्य आहेत. मात्र किमान एकाचा तरी मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि स्थानिकांनी तातडीनं फायर ब्रिगेड आणि पोलिसांना फोन केला. ते तिकडे पोहोचले आणि सर्वात आधी तर आगीवर नियंत्रण मिळवणं महत्वाचं होतं, ते मिळवलं गेलंय आता. मात्र याच्यानंतर तिकडे जे घटनास्थळ आहे तिकडची जी चित्र समोर येत आहेत त्याच्यावरून हा केवळ साधारण स्फोट आहे असं वाटत नाहीये. म्हणजे आपण कुठलाही निष्कर्ष काढत नाहीये, मात्र जो साधारण सीएनजी किंवा शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होतो तसा हा स्फोट वाटत नाहीये. त्याची तीव्रता खूप जास्त वाटते आणि जसं सतीश ढगे सर पण म्हणाले, आपण पण आधी सांगितलं की चांदनी चौक हा दिल्लीतला सर्वाधिक रहदारीचा गजबजाट असलेला भाग आहे आणि त्याच्यामुळे कोणीतरी हा स्पॉट निवडला का किंवा हा ब्लास्ट निर्धारित वेळेच्या आधी झाला का, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. ते पुढच्या काही तासातच ह्याचा तपास जेव्हा प्राथमिक स्तरावर येईल त्याच्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. सौरभ, ठीक आहे. आता निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण आणखी माहिती घेऊयात. हेमंत सर, तुम्ही ही बातमी बघितली लाल किल्ला परिसरातल्या स्फोटाची, काय अंदाज तुमचा? असं आहे की माझं आपलं सरळ साफ म्हणणं आहे की जास्त काही अंदाज करू नये. हा स्फोट कोणी केला, नेमका का केला, कशा करता केला त्याच्यात काही डाऊट नाहीये. आपण आपल्या भारतात दहशतवादाचा इतिहास बघितला तर गेल्या 3-4 वर्षामध्ये 99% दहशतवादी जे आहेत ते दहशतवादी कृत्य व्हायच्या आधीच पकडले जातात. कारण आपलं टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स खूप चांगलं आहे. आयसिसची असो की अल कायदाची असो की लष्करी तळाची असो की कोणीतरी. पण हा एक असा प्रसंग होता की ज्याच्यामध्ये असं दिसतं आहे की एखादा स्फोट झालेला आहे आणि त्या स्फोटाला थांबवण्यात आपल्याला यश मिळालेलं नव्हतं. आता हा स्फोट कोणी केला, संस्था कुठली होती, एक्सप्लोजिव्ह कुठलं होतं, कमर्शियल एक्सप्लोजिव्ह होतं की मिलिटरी एक्सप्लोजिव्ह होतं, इथेच का केलं? अरे दहशतवाद्यांचं सरळ काम असतं, कुठलंही एक्सप्लोजिव्ह असेल त्यांचं काम लोकांना मारण्यात असतं. त्यांना जिथे जास्त नुकसान होईल तिथे त्यांना नुकसान करायचं असतं. तर त्याच्यामुळे असे तर्क वितर्क त्याच्यावर मी तरी जास्त वेळ खर्च करणार नाही. आपल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज येतील आणि मला खात्री आहे की पुढच्या काही 2-3 दिवसामध्ये जी नेमकी माहिती आहे ती कळेल. तर आणि माझं स्वतःच अगदी क्लिअर मत आहे त्या विषयावरती की दहशतवाद्यांना त्या दहशतवादी कृत्यांना जास्त म्हणजे त्यावेळेस त्याला महत्व देऊ नका. आपण जी आपल्याला याच्या आधी जे यश मिळालं त्याच्यावरती जास्त फोकस करा. लोकांना फक्त एवढंच आवाहन करा की अशा प्रकारची कृत्य होऊ शकतात. तर त्याच्यामुळे डोळ्यान कान उघडे ठेवा. काही संशयास्पद गोष्ट दिसली तर त्याच्याविषयी पोलिसांना सांगा वगैरे. घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. आपण एक देश म्हणून एक समर्थ देश आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की पुढच्या काही दिवसामध्येच ज्यांनी हे कृत्य केलं ते पकडले जातील. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, किती एक्सप्लोजिव्ह होतं, किती म्हणजे
केव्हा झालं, किती कसं झालं, कुठून आणलं, कोणी त्याला बरोबर घेऊन गेले, त्यांना मदत किती लोकांनी केली, हे सगळं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. त्याची जास्त काळजी करू नये. फक्त म्हणजे लोकांनी म्हणजे शांत राहावं, जास्त उगीच बातम्या पसरवू नये आणि काळजी मात्र जरूर घ्यावी की म्हणजे कुठे तुम्ही मेट्रोने जातात, बसने जातात, पब्लिक ट्रान्सपोर्टने जातात, कुठल्या संशयास्पद जर काही गोष्ट दिसत असेल तर त्याची माहिती जर आपण सुरक्षा एजन्सीना दिली तर अशा प्रकारच्या घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. हेमंत सर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दहशतवाद्यांवर जी युद्ध पातळीवर कारवाई गेल्या 2 दिवसात तपास यंत्रणांकडून झालेली होती त्यामुळे बिथरलेल्या दहशतवाद्यांकडून अशा पद्धतीचं कृत्य झालेलं असू शकतं, लक्ष विचलित करण्यासाठी किंवा या कारवाईवरून लक्ष हटवण्यासाठी? मला थोडक्यात असं म्हणायचं आहे, आम्ही तुमच्या टीव्ही चॅनलला सांगितलं की नाही, माहितीने मला विचारलं होतं की पाकिस्तानकडून दहशतवादी कृत्य केव्हा थांबतील. तुम्ही उत्तर त्यावेळेला दिलं होतं 6 वर्षापूर्वी आणि दरवर्षी तर मी रिपीट करतो की कधी थांबणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत त्यांना चीन मदत करतं, त्यांना मदत करणारे अनेक समर्थक आपल्या देशात आहेत, तोपर्यंत दहशतवादी कृत्य अशा प्रकारचीही चालू राहतील. फक्त त्याची इंटेन्सिटी म्हणजे जी तीव्रता असते ती गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर ती कमी झालेली आहे. आणि एक दहशतवादी कृत्य झालं, एखाद्या माणसाला पकडलं तर बदला प्रतिबदला हे चालूच असतं. जसं तुम्हाला माहिती असेल की आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदचा जो फाउंडर होता मौलाना मसूद अझहर, त्याचे भाऊबंद मारले गेले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी एक आता महिला विंग तयार केलेली आहे दहशतवाद्यांची. तर हे बदले प्रतिबदले चालू राहतीलच, परंतु आपली दहशतवादाविरुद्धची जी लढाई आहे, आपली पाकिस्तानच्या विरोधातली जी लढाई आहे, आपली चीन विरोधातली लढाई आहे, ही अनेक वर्ष चालणार आहे. हे मी अनेक वेळा सांगितलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो. जास्त घाबरून जाण्याची काही कारण नाही. आपण आपलं दहशतवादी विरोधी अभियान जे आहे ते चालूच ठेवायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूर चालूच आहे. त्या नावाचं पुस्तक माझं प्रकाशित व्हायला त्यानंतर जरूर बघा. हे आव्हान लवकर संपणार नाही, अजून अनेक वर्ष चालणार आहे. पण घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आपण दहशतवादी विरोधात जी आपली कारवाई आहे ती चालू ठेवत राहावी आणि पाकिस्तानची दहशतवादी कृत्य करण्याची जी क्षमता आहे ती कमी करत राहावी. हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद सर. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या निमित्तानं पॉइंट आउट केले त्याबद्दल. तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आता आपल्या सोबत होते, त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे आणि स्क्रीनवर दृश्य आहेत दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाची. आपण परत एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अमेय चुंबळेकडे. अमेय, काय अपडेट्स या स्फोटासंदर्भात? हो, अपडेट्स महत्त्वाचे सौरभ असे आहेत की हा स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्या पार्किंग लॉट शेजारी जो रस्ता आहे त्याच्यावरून ज्या गाड्या जात होत्या त्यांना सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या गाड्यांमधले अनेक लोक गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना जवळच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तातडीनं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे सुरुवातीला जी माहिती येत होती की केवळ 4 ते 5 गाड्यांना शेजारच्या आग लागली आणि बाकी काहीच नुकसान झालं नाही, असं अजिबात नाहीये. आता जसं म्हटलं तसं शेजारून जाणाऱ्या गाड्या असो किंवा पार्किंग लॉट मध्ये सुद्धा जे इतर दुचाकी होत्या, गाड्या होत्या आणि लोक होती त्यांना म्हणजे त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याच्यामध्ये अनेक लोक जखमी झालेली आहेत. 1 ते 2 लोकांचा मृत्यू कन्फर्म सांगत आहेत. मात्र दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. कारण जिथे स्फोट झाला त्याच्या एक 15 ते 20 मीटरच्या रेडियसमध्ये त्या आवारामध्ये जे नुकसान झालंय ते प्रचंड आहे. म्हणजे फक्त ज्या गाडीमध्ये स्फोट झाला किंवा त्याच्या बाजूची गाडी नाही तर जवळपास एक 15-20 मीटरच्या व्यासामध्ये ज्या गाड्या आयदर उभ्या होत्या किंवा जात होत्या, जी लोक तिकडनं पास होत होती त्यांना प्रचंड हानी झालेली आहे. मात्र तिथे सध्या एवढा अफरातफरीचा माहोल आहे आणि रुग्णालयात सुद्धा काही लोकांना नेण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे लोकांना कंट्रोल करण्यामध्ये, तपास करण्यामध्ये, ती पूर्ण साईट सिक्युअर करण्यामध्ये दिल्ली पोलिसांनी अजून ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेलं नाहीये. मात्र पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की आपण जसं आधी म्हणत होतो त्यापेक्षा परिस्थिती खूप जास्त विदारक आहे, भीषण आहे आणि नुकसान खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे हा स्फोट कशामुळे झाला आणि जसं मी हेमंत महाजन सरांच्या फोनच्या आधी सांगत होतो की हा सामान्य सीएनजी टाकीचा स्फोट वाटत नाहीये. म्हणजे 1% शक्यता असेलही, निघेलही काही त्याच्यातून माहिती नाही. मात्र जर का आपण या आधीचे बॉम्बस्फोट पाहिले, अशा घटना पाहिला तर टेरर अँगल ह्याच्यामध्ये सध्या तरी नाकारता येत नाही असंच म्हणावं लागेल. आणि जसं तू पण आता सांगत होता सौरभ की फरीदाबादमध्ये आणि ह्याच्यात गुजरात पोलिसांनी जे सगळं मोठं टेरर मॉड्यूल गेल्या 2 दिवसामध्ये बस्ट केलेलं आहे त्यांच्यापैकी जे दहशतवादी
अजून पकडायचे होते किंवा जे मोकाट होते त्यांनी हे केलेलं आहे का, या सगळ्या अँगलनी आता तपास सुरू झालेला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल असो, त्यांची फॉरेन्सिक टीम असो, त्यांचं डॉग स्क्वॉड असो, फायर ब्रिगेड आणि विशेष सुरक्षा दल हे सगळे तिकडे पोहोचलेले आहेत. पुढच्या काही तासामध्ये किंवा पुढच्या काही मिनिटांमध्येच प्राथमिक निष्कर्ष तरी पोलिसांना काढता येईल की हा एक नैसर्गिक किंवा ऍक्सिडेंट म्हणून आपण ज्याकडे बघतो तसा ब्लास्ट होता की कोणी जाणून बुजून अंदाजा नहीं है। तर ज्या भागात हा स्फोट झाला तिथल्या काही लोकांच्या, स्थानिकांच्या, पर्यटकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. आपले प्रतिनिधी अमेय चुंबळे आपल्याला सातत्याने या घटनेसंदर्भातले अपडेट्स देत आहेत. अमेय, तू आता माहिती दिली की स्फोटाची जी तीव्रता होती त्यानुसार हा सीएनजीचा सिलेंडरचा स्फोट नसावा, हा घातपात असू शकतो असा एक अंदाज आहे. सुरक्षा यंत्रणा किंवा तपास यंत्रणाचं अधिकृत माहिती या संदर्भातली अजून पुढे आलेली नाहीये. पण अर्थात हा जर घातपात असेल तर याला पार्श्वभूमी असणार, ती म्हणजे गेल्या 2 दिवसातल्या तपास यंत्रणांच्या कारवाईची. दहशतवाद्यांच्या मुसक्या मोठ्या प्रमाणात आवळलेल्या आहेत, त्या कारवाईबद्दल तू सांगू शकशील का? हो सौरभ, आज आता आपण फरीदाबादमध्ये पाहिलं, दिल्लीपासून एक 35-40 किलोमीटरवर जे फरीदाबाद नावाचं छोटं शहर येतं, तिथल्या एका मेडिकल जे कॉलेज आहे तिथे काही डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे आणि तो जो डॉक्टर आहे, जो सर्वात मुख्य आरोपी आहे, त्याच्या घरामध्ये आधी 250 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं होतं आणि आजच म्हणजे संध्याकाळी 4:30 ते 5च्या सुमारास दुसऱ्या एका भाड्याने घेतलेल्या रूम मध्ये जवळपास 3000 किलो म्हणजे 3 टन स्फोटकं सापडलेली आहेत. हे तर म्हणजे हा सगळ्यात मोठा साठा आपण म्हणू शकतो गेल्या काही वर्षात कोणाच्या घरी सापडलेला. आणि याच्या व्यतिरिक्त तो जो मुख्य आरोपी डॉक्टर आहे त्याच्याकडे काही रायफल सापडले आहेत, शेकडोच्या संख्येमध्ये गोळ्या सापडलेल्या आहेत, पिस्तुलं सापडलेली आहेत, टायमर सापडलेला आहे, वॉकी टॉकी सापडलेले आहेत. म्हणजे आता दिल्लीचा स्फोट, ह्याला स्फोट म्हणायचं की बॉम्बस्फोट हा मुद्दा आपण 1 सेकंदासाठी थोडा मागे ठेवला, पण दिल्लीमध्ये यापेक्षा सुद्धा अतिशय मोठा दहशतवादी कट जम्मू काश्मीर पोलीस, दिल्ली पोलीस आणि गुजरात पोलिसांनी उधळून लावलाय, तो अवॉइड केलाय असं म्हणायला पाहिजे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात एका म्हणजे पेशाने जो लोकांचे जीव वाचवणारा डॉक्टर आहे त्याच्या घरामध्ये 3 टन स्फोटकं मिळण्याचं अजून कुठलं कारण असू शकतं, अजून कुठलं जस्टिफिकेशन असू शकतं. त्याच्यामुळे याच टेरर मॉड्यूल मध्ये जे इतर लोक होते, जे सध्या बाहेर होते, मोकाट होते, त्यांना अजून अटक करायची होती, त्यांनी डेस्परेशन मध्ये किंवा त्यांच्या दृष्टीने शेवटचा उपाय म्हणून हा दिल्लीतला स्फोट केलाय का, हा सगळ्यात मोठा अँगल ह्याच्यामध्ये निघतोय. त्या दिशेने तपास ऑलरेडी सुरू झालेला आहे. मात्र पोलिसांच्या हाती काही ठोस लागल्याशिवाय पोलीस साहजिकच दोबारा दुकान पे चाबी लेकर के तो चाबी दुकान की, मैं चाबी दुकान बंद करके फिर आप घर जा रहा हूँ. सर आपका? मेरा नाम है वली रहमान. जिस वक्त ये आवाज आई क्या इस हुआ? टाइम आवाज आई, धमाका हुआ तो मैं दुकान पे बैठ गई. पीछे मेरी दुकान है, यहीं पे दुकान है, यहीं पे तो मैं चेयर पे बैठा हुआ था. एकदम से अचानक इतनी तेज धमाका हुआ कि मेरे लाइफ में इतनी तेज मैंने अपने आप स्फोटानंतर या सगळ्या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. काहीसा तणाव निर्माण झालेला आहे. या स्फोटामुळे भीती निर्माण झाली आहे. मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झालाय. स्फोट झालेली बेवारस कार तिथे होती एक, त्या कारमध्येच हा स्फोट झालाय. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ती काही सॅम्पल्स गोळा करतायत. स्फोटाची कारणमीमांसा आता सुरू आहे फॉरेन्सिक टीमच्या सहाय्यातून. आणि या स्फोटानंतर लाल किल्ला परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या स्फोटामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर मुंबईत सुद्धा आता सुरक्षा वाढवण्यात आली. आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपण परत एकदा अमेयकडे जाऊया. अमेय, सौरभ, आता म्हणाल्याप्रमाणे संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान चांदनी चौक भागामध्ये जे लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे, रेड फोर्ट मेट्रो स्टेशन, त्याच्या गेट क्रमांक 1च्या बाहेर जो मोठा पार्किंग लॉट आहे तिथे एका कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. आणि त्या कारमध्ये स्फोट झाला, आग लागली. त्याच्यामुळे आता तरी ही माहिती मिळते की एकूण 6 गाड्या, एक पिकअप व्हॅन, 4 दुचाकी आणि 3 ई रिक्षा म्हणजे ज्या बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा असतात त्यांनी पेट घेतला. त्यांच्यामध्ये काही छोटे छोटे स्फोट झाले आणि ह्याच्यामध्ये एक मृत्यू झाल्याचं कन्फर्म सांगण्यात येत आहे. अनेक लोक जखमी आहेत, त्यातल्या काहींची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे. या सर्वांवर
जवळच असते कि एकदम से शॉक्ड हो गए। फिर मेरे पास में फ़ोन्स भी आए काफ़ी सारे। हमने कहा क्या हुआ, हमने कहा धमाका हुआ है। उसके बाद हमने दूर से आके देखा, हमने दूर से कि हम क्योंकि करीब में जा नहीं सकते थे। फिर यहाँ पे साइड में हमने देखा इंसान का हाथ पड़ा हुआ पूरा फटा हुआ। फिर आगे उस साइड देखा तो फेफड़ा पड़ा हुआ इंसान का। तो इतना ये आदमी सोच भी नहीं सकता कि एकदम से हुआ तो क्या हुआ इंसान। गाड़ी इको बताई जा रही है फिर सर क्या पता है गाड़ी वहाँ पे होंडाई का वो पड़ा हुआ है पूरा, उसके साथ में फेफड़ा आगे सामने उस तरफ जी। अच्छा बहुत सारी काफ़ी सारी गाड़ियाँ हैं वहाँ पे। तो हाँ, तो उसके एक गाड़ी के साथ साथ और भी गाड़ी लगातार जी 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 तो एक गाड़ी के साथ यही सुनने में आया। आपके हिसाब से कितने लोग सर हम वहाँ फिर आगे गए नहीं, इसलिए हम फौरन इधर ही दूरी खड़े हो गए। यहाँ पे हमने देखा, सबसे पहले हमने फेफड़ा देखा वहाँ पड़ा। हमने लगा कि ऐसी होगा। फिर हमने सर को यहाँ पे SHO को बताया हमने कि यहाँ पे सर ये गोश्त पड़ा हुआ है यहाँ पर। उसके बाद हमें लगा कि ऐसी होगा गोश्त, लेकिन उसके बाद फिर हमने हाथ देखा, हम तो खुद शॉक्ड हो गए कि मतलब बयान नहीं कर सकते इस चीज़ को। अतिशय हृदयद्रावक वर्णन केलेलं आहे स्फोटानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचं। प्रचंड मोठा हा स्फोट होता, त्याची तीव्रता मोठी होती, भीषण होती, याची प्रचिती या सगळ्या प्रतिक्रियांमधून येते आहे। स्फोटानंतर आसपासच्या भागात आगीचीही घटना घडलेली आहे, कारण आसपासच्या वाहनांना आग लागली आहे, काही दुकानांचं नुकसान झालंय आणि काही लोकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सध्या मिळते आहे। एका बेवारस कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे। स्फोटात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेले आहेत। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातल्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ हा स्फोट झालाय। शक्तिशाली स्फोटानं दिल्ली हादरली आहे, लाल किल्ला परिसर हादरलाय। एका कारमध्ये हा मोठा स्फोट झालाय। स्फोटानंतर 8 गाड्यांना देखील आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक देखील तिथे दाखल झालं होतं। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। फॉरेन्सिकची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे। आता या सगळ्या स्फोटाच्या घटनेचं अॅनालिसिस केलं जाईल आणि घातपात असावा असा एक संशय आहे, तसा एक कयास वर्तवला जातोय। स्फोट झालेली बेवारस कार ही पार्किंगमध्ये उभी होती अशी माहिती देखील आता पुढे आली आहे। स्फोटानंतर या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय आणि मुंबई देखील आता अलर्ट मोडवर आहे। दिल्ली स्फोटानंतर मुंबईत सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। गेल्या 2 दिवसात गुजरात अँटी टेररिझम स्क्वॉडनं काही महत्त्वाची कारवाई केली होती। जम्मू काश्मीर पोलीस होते, हरियाणा पोलीस होते आणि त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांचाही या कारवाईत सहभाग होता। जवळपास 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या। तपास यंत्रणांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला होता आणि त्याचं वृत्त आज सकाळपासूनच यायला सुरुवात झाली होती। त्यामुळे या बातम्यांपासून परत एकदा डायव्हर्ट करण्यासाठी हे कृत्य केलेलं असू शकतं का असा एक प्रश्न उपस्थित होतोय लाल किल्ला परिसरातला हा स्फोट बघून। या स्फोटाची तीव्रता लक्षात येते आपल्याला या दृश्यांवरून। स्फोटानंतर परिसरातील गाड्यांना आग लागली आहे। स्फोटात काही जण जखमी झाले आहेत, दोघांचा मृत्यू झालाय। मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झालाय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। एका बेवारस कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे। दिल्लीत लाल किल्ला परिसरात हा मोठा स्फोट झालाय। 6:42 आसपास हा स्फोट झाल्याचं कळतंय। यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी आहेत। लाल किल्ला परिसरातल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एक कार पार्क केलेली होती, बेवारस कार होती आणि त्याच कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झालाय। यामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती होती आणि ही माहिती आता आणखी पुढे येते धक्कादायक। 8 जणांना या स्फोटामध्ये आपला जीव गमवावा लागलाय। एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे, त्यामुळे स्फोटाची तीव्रता आपल्याला लक्षात येते। त्यामुळे हा अपघात नाही तर घातपात आहे का प्रश्न उपस्थित होतोय आणि त्याचबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमेय चुंबळेकडून। अमेय, हो सौरभ, आपण ज्यांनी आत्ताच टीव्ही ऑन केलाय त्यांच्यासाठी थोडीशी आधीपासून माहिती देऊया की आज संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1च्या बाहेर जो पार्किंग लॉट आहे तिथे एका गाडीमध्ये भीषण स्फोट झाला। ह्याच्यामुळे आजूबाजूच्या 4 ते 5 गाड्यांना आग लागली आणि महत्त्वाचं म्हणजे आणि अधिक तीव्रता वाढवणारं म्हणजे या पार्किंग लॉटच्या बाहेर जो मोठा रस्ता आहे तिथून ज्या गाड्या नेमक्या त्या क्षणी जात होत्या त्यांना सुद्धा या स्फोटामुळे प्रचंड हानी पोचली। त्याच्यातल्या काही गाड्यांचं तर असं नुकसान झालेलं आहे की स्फोटाच्या आधी ही गाडी कुठली होती, कुठल्या कंपनीची होती, काय मॉडेल होतं, काहीही ओळखू येत नाहीये। प्रचंड चिंडामेंदा झालेला आहे त्या सगळ्या गाड्यांचा आणि याच्यामध्ये आता आलेल्या बातमीनुसार 8 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याचं वृत्त येत आहे।
ते अजून कन्फर्म व्हायचं आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जयप्रकाश नारायण रुग्णालयातून अजून कुठलंही स्टेटमेंट देण्यात आलेलं नाहीये. मात्र अनेक ज्या विश्वसनीय वेबसाईट्स आहेत किंवा जे रिपोर्टर घटनास्थळी आहेत ते असं सांगतायत की किमान 8 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. अनेक लोकांवर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे. तपासाच्या दृष्टीने बघायचं झालं तर दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, जो संपूर्ण देशभरामध्ये अतिशय वेगवान आणि विश्वसनीय तपासासाठी ओळखला जातो, तो स्पेशल सेल, फायर ब्रिगेड, फॉरेन्सिक टीम आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार NIA ची टीम सुद्धा इकडे पोहोचलेली आहे. कारण याच्यामध्ये सर्वात मोठा अँगल जो वाटतोय, जी शक्यता आहे, जो टेरर अँगल किंवा दहशतवादाचा अँगल वाटतोय आणि त्याच्यामुळे NIA चा तपास सुद्धा समांतररित्या सुरू झालेला आहे. या स्फोटाचं कारण काय होतं, हा ऍक्सिडेंटली झाला, CNG टाकीमुळे झाला, किंवा ज्याची शक्यता जास्त वाटते तसा हा दहशतवादी हल्ला होता का, तो प्लॅन केला होता का, या सगळ्या दिशेने आता तपास सुरू झालेला आहे. आम्ही या स्फोटाची तीव्रता वाढताना दिसतेय, कारण आकडा 9 पर्यंत पोहोचलाय मृतांचा, अशी प्राथमिक माहिती येते. अजूनही दिल्ली पोलिसांकडून किंवा कोणत्याही तपास किंवा सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण स्फोटाचे जे दृश्य दिसतात आणि जी प्राथमिक माहिती समोर येते ती निश्चित हादरवणारी आहे. हो, खूपच भीषण स्फोट आहे. आणि जसं आपण आता सांगत होतो की दिल्लीचा जो अतिशय म्हणजे दिल्लीचा जर का कोणी अशी यादी बनवली की दिल्लीतले 3 सर्वाधिक गर्दीचे भाग कुठले, तर त्याच्यामध्ये पहिला किंवा दुसऱ्या नंबरवर या चांदनी चौक एरियाचं नाव येईल. कारण हा अतिशय जुना भाग आहे, रस्ते छोटे आहेत, दुकानं खूप आहेत, छोटे छोटे व्यापारी, व्यावसायिक, हॉटेल, स्टॉल, शॉपिंग हे खूप आहे. तसंच पर्यटकांची संख्या खूप असते, कारण लाल किल्ला, जामा मस्जिद हे सगळं जवळपासच आहे. मेट्रो स्टेशन आहेत मोठी मोठी, म्हणजे चांदनी चौक वेगळं मेट्रो स्टेशन आहे, लाल किल्ला मेट्रो स्टेशन जे आहे ते वेगळं आहे. त्याच्यामुळे इथे 24 तास वर्दळ असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे प्रचंड गर्दीचा हा भाग आहे आणि तिथेच नेमका हा स्फोट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हा कोणीतरी जाणून बुजून हा बॉम्बस्फोटच घडवल्याची शक्यता जास्त वाटू लागली आहे. कारण आपण पण एक न्यूज चॅनल म्हणून म्हणजे दुर्दैवाने आपल्याला कारमध्ये स्फोट झालेल्या बातम्या अनेकदा आपल्याकडे येतात, त्या आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो. मात्र त्याच्यामध्ये ती गाडी सोडली तर आसपासच्या गाड्यांना सहसा एवढं नुकसान झालेलं दिसत नाही. मात्र हा जो दिल्लीतला स्फोट आहे, इथे आजूबाजूच्या गाड्यांचा अक्षरशः चिंदामिंदा झालेला आहे, पूर्ण चुरा झालाय त्या गाड्यांचा. त्याच्यामुळे जे दृश्य दिसत आहेत स्फोट झाला तेव्हाची आणि त्याच्यानंतरचा जो परिणाम दिसतोय त्याच्यावरनं तर हे जवळपास स्पष्ट होत आहे की हा फक्त कुठल्या एका गाडीमध्ये झालेला, एखाद्या गाडीमुळे झालेला, जो चाकाचा म्हणू शकतो, टँकचा म्हणू शकतो, इतक्या स्फोटापुरती याची तीव्रता मर्यादित दिसत नाहीये.